श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता आपल्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते अधिक महिन्याचे, कारण अधिक महिना अगदी जवळ येत आलेला आहे। काल आपण अंगारकी चतुर्थीचे काही उपाय आणि सेवा सांगितलेले आहेत। तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर अवश्य बघा। अधिक महिना 17 मे म्हणजे 17 मे 2026 ते 15 जून 2026 एवढा कालावधी म्हणजे संपूर्ण एक महिना हा अधिक महिना आहे। अधिक महिन्यामध्ये काही कामे प्रकर्षाने टाळली जातात तर काही कामे केली जातात। अधिक महिन्यामध्ये वास्तुशांती केल्या जात नाहीत, अधिक महिन्यात लग्न केले जात नाहीत, अधिक महिन्यात असे विधी नाही केले जात। पण अधिक महिन्यामध्ये दान, धर्म, पूजा, पाठ याला खूप जास्त महत्त्व आहे। आणि म्हणूनच अधिक महिन्याला आपण जेवढं काही करू ते अधिक होत जातं असं म्हणतात। म्हणजे सेवा करू त्या अधिक होणार, उपाय करू त्याचं फळ तुम्हाला अधिक मिळणार, जे काही कराल ते अधिक होणार आहे। म्हणूनच अधिक महिना येण्याच्या आधी घरातून काही वस्तू कायमस्वरूपी आपल्याला बाहेर टाकून द्यायच्या आहेत। त्या कोणत्या आहेत त्या बघूया। वर्षभरात गणपती असेल, दिवाळी असेल, पाडवा असेल, अशा वेळेस मी हे व्हिडिओ करत असते। आणि अधिक महिन्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत जास्त आवश्यक आहे। प्रत्येक अशा एखाद्या पावन दिवसाच्या आधी आपण आपले घर साफ करत असतो आणि त्यातलाच आहे अधिक महिना। कारण जर आपण घरामध्ये नको असलेल्या वस्तू किंवा निगेटिव्हिटी असलेल्या वस्तू ठेवू तर त्या आपल्या अधिक महिन्यात अधिक होत जातात असं म्हणायला हरकत नाही। तर कोणत्या आहेत त्या वस्तू लगेचच बघूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते, तुम्ही जर नुसतेच व्हिडिओ बघत असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल वर क्लिक करा आणि हाईपचं बटन दिसत असेल तर तेही दाबा। तुमचा एक कमेंट मला श्री स्वामी समर्थ जरी लिहिलं तरी तो मोटिवेशन देऊन जातो। म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अधिक महिन्यामध्ये 17 मे ते 15 जून या कालावधीला पुरुषोत्तम मास किंवा मलमास, त्याचप्रमाणे धोंड्याचा महिना अशा विविध नावांनी ओळखलं जातं। सगळ्यांना शक्यतो एवढंच माहिती आहे की अधिक महिन्यात जावयाला वाण द्यायचे। यापेक्षाही काही गोष्टी असतात ते जास्त लोकांना माहीत नसतं आणि तेच मी आता सध्याच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, अधिक महिन्यामध्ये आपलं घर आधीच म्हणजे 17 मेच्या आधीच आपलं घर 2-4 दिवस स्वच्छ झालं पाहिजे। सुरुवात करूया किचन पासून। किचन मध्ये जे कुठली भांडी तुम्ही वर्षानुवर्ष वापरत नाही किंवा जे अगदी आता बघवत नाहीयेत, ज्या कढया आतून राप आलेला आहे त्यांना पण तरी तुम्ही वापरताय का, तर सासूची आहे, आजीची आहे, आईची आहे, तर त्याचे फोटो काढून ठेवा आठवण म्हणून, पण त्या वापरू नका। कारण जितकी घाणेरडी भांडी, जितकी जुनी भांडी, तेवढं तुम्ही निगेटिव्हिटीला आणि राहूला घरात आमंत्रण देत आहात हे लक्षात ठेवा। म्हणून तुटलेल्या कप, कान नसलेले कप घरामध्ये वापरणे, तुटलेल्या प्लेटा वापरणे, गंजलेली भांडी वापरणे, त्याच पद्धतीने ॲल्युमिनियमचा अतिवापर हे घरामध्ये संपूर्ण टाळायचं आहे। एखादी कढई असावी ॲल्युमिनियमची, कारण ते आपल्याला काही गोष्टींना बरी पडते, पण सगळीच पातेली, चहा सकट काही जण ॲल्युमिनियममध्ये पितात आणि हे पूर्ण चुकीचं आहे आपल्या आरोग्यासाठी। मग अधिक महिन्याच्या मुहूर्तावर सुंदर सुंदर भांडी खरेदी करायची आहेत। फार खर्च येत नाही या सगळ्याला, आपण काही भारीतली नाही पण स्टीलची भांडी आपण खरेदी करू शकतो। आणि अधिक महिन्यात जर आपण संसारात अशा काही वस्तू घेतल्या ना तर तो आपला संसार जास्त फुलत जातो। म्हणून एक गोष्ट ठरवा की मी माझ्या किचन मधले सगळं भंगार काढून टाकणार आहे। आता हिंगांच्या डब्या असतात, काही बायका काय करतात, हिंगाच्या डब्यात सुद्धा काहीतरी भरून ठेवतात। असं नाही करायचं। ज्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्याला ज्या गोष्टी टाकून द्यायच्या त्या टाकूनच द्यायच्या, मग त्याच्यामध्ये मन नाही ठेवायचं। जेवढं छान सुटसुटीत किचन ठेवता येईल तेवढं ठेवायचं। ज्या प्लेटांना तडे गेलेत किंवा स्टीलची भांडी चिरली गेली आहेत ती जर तुम्ही वापराल तर तुम्हाला जास्तीत जास्त दरिद्र जवळ करण्यास मदत होते आणि राहूचा वास घरात होतो। म्हणून ही सगळी भांडी काढून टाका।
दुसरी गोष्ट, हॉलमध्ये जर बिघडलेला पंखा असेल, बिघडलेले स्विच बोर्ड्स असतील तर ते बदला, खराब असतील तर ते स्वच्छ करा, त्यामुळे सुद्धा घरात फ्रेश वाटतं. घरातले सगळे पडदे काढा, हळूहळू धुवा. तर ताई आमच्याकडे पाणी नाहीये, काही हरकत नाही, एक एक पडदा धुवा. सगळं एकदम काढायचंय का? तर बिलकुल नाही. बेडशीट धुवा, गाद्यांची कवरं असतील ती बदला, उशांची कवरं बदला, बेडच्या खालून आतून जे आपण स्वच्छता रोजच्या रोज करत नाही ती स्वच्छता करा. त्याच पद्धतीने गॅलरीमध्ये जावा, तिथे काही झाडं खराब झाली आहेत का ती टाकून नवीन लावायची आहेत का. गॅलरी गच्चीमध्ये टायर किंवा जुने पंप, रंगाचे डबे असं काही आहे का बघा. कारण गच्चीत आपल्या मोकळ्या जागेत आणि अशा ठिकाणी जेवढं आपण भंगार घाण साठवू ना तेवढे मासे असतील, मासेच म्हणते, तेवढेच मच्छर असतील, डास असतील, साप वगैरे अशा गोष्टी या खूप या ठिकाणी आढळतात. बऱ्याच ठिकाणी बघते की घराचे उरलेले पत्रे असतील, पाईप, रंगाचे डबे असे एकावर एक साठवून ठेवतात. नारळाच्या काढलेल्या शेंड्या बघा, तुम्ही पटत असेल काही घरांमध्ये हे अजूनही आहे. आपण कसं करतो, नारळाच्या शेंड्या पटकन, मी तर काय करते सध्या झाडं आणल्यापासून त्याचे लगेच चुरा करते आणि ते झाडांमध्ये टाकून देते, आणि जे नकोय ना सरळ कचऱ्याच्या डब्यात आपण टाकून द्यायचं. हे झालं आपलं हॉल आणि गॅलरीची साफसफाई. हॉलमध्ये बाकी काही नसतं. चार्जर असतील जुने, इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा राहू केतूला आपल्या बोलवतात खराब झालेल्या, त्या बदला. नळ तुमचे कुठले गळत असतील तर ते बदला. तुमच्या जर कड्या, कुलूप हे काही गंजलेलं असेल तर त्याला रंग द्या, बदला. कड्यांमधून किंवा दारांमधून कर असा आवाज येत असेल तर त्यामध्ये अवश्य तेल घाला, कारण तो जो करकर आवाज असतो तो घरामध्ये आपला वास्तुदोष आणि निगेटिव्हिटी आणि वाद आणतो असंही म्हटलं जातं. म्हणून तेही आवरा. कपाटातले जे कपडे नकोसे आहेत ते डोनेट करा. चांगले कपडेच डोनेट करा, फाटके कुणालाही डोनेट करू नका, कारण तुमचं आणि देणाऱ्या लोकांचं दोघांचंही नशीब बिघडण्यास कारण होतं. म्हणून आपले कपडे कोणीतरी घालू शकेल असेच कपडे डोनेट तुम्हाला करायचे आहेत. त्याच पद्धतीने देवी देवतांच्या कोणत्या देवी देवता तुमचे भंग पावलेत बघा. कुणाची सोंड, कुणाचे डोळे, म्हणजे गणपतीची सोंड, कुणाचे डोळे, कुठं काही मूर्ती क्रॅक आहे का, आतून पोकळ मूर्ती आहे का, म्हणजे आतून खालनं होल आहे का, हे बघा, ते तपासा. तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आत्ताच आपल्याकडून ऑर्डर करा. गणपती, लक्ष्मीनारायण करण्याची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मीनारायणाची जी मूर्ती आहे ना, लक्ष्मीनारायणांचे पाय दाबते, ती मूर्ती अवश्य घ्या. दक्षिणावरती शंख घ्या. तुळशीमध्ये ठेवायला शाळीग्राम घ्या. पार्वत शिवलिंग घ्या. अधिक महिना जवळ आलाय तर या मला अधिक महिन्यापर्यंत ऑर्डर पाहिजे, पाठवून देईन मी. लक्ष्मी कुंचन ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही पहिलं तुमचं टेरेस तपासा. म्हणजे आपल्या घराचा तो मेळ, म्हणजे काय म्हणतो आपण, आपल्या शरीराचं जसं डोकं ना तसं आपल्या घराचा टेरेस असतो बघा, की जिथं खूप आपण नको तेवढा, म्हणजे मी नाही ठेवत आता, अजिबात नसतो माझ्याकडे, पण ठेवतात लोक. तो पसारा काढाल तर तुम्हाला हलकं फील होईल, तुमच्या घराला हलकं फील होईल, तुमच्या वास्तूला हलकं फील होईल. अर्थातच ही सगळी अडगळ आपण घरातून काढल्यानंतर तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल, निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुमचं तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटेल. घर श्वास घेऊ लागेल, घराला सुद्धा गुदमरल्यासारखं होणार नाही. म्हणून ही स्वच्छतेची काळजी घ्यायची असते. दररोज घरामध्ये न चुकता भीमसेनी कापूर प्रज्वलित करा. त्यात 2 लवंगा घाला. आपल्याकडे भीमसेनी कापूर आहे, होम साहित्य आहे. तुम्हाला जे काही हवं, तुपाचा दिवा मुख्य दरवाजात 1 लावा, देवघरात आणि तुळशीपाशी. कितीही, आता असं कुणी गरीब उरलं नाहीये ज्याला तुपाचे 2 दिवे लावायला जमणार नाही. खातो आपण स्वतःला सगळं करतो, पण जिथं प्रश्न देवाचा येतो किंवा कुणाला देण्याचा येतो तिथं आपण कंजूशी करतो. असं नका करू. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नक्की घ्या. श्रीयंत्र घ्या देवघरामध्ये, त्याच्यावर सेवा करा. यातून तुमचंच चांगलं होणार आहे, तुम्हालाच यातून लाभ होणार आहेत, मानसिक शांतता मिळणार आहे, घरातलं वातावरण बदलणार आहे. तर या वस्तू नक्की अधिक महिन्याच्या आधी घराच्या बाहेर पहिल्यांदा काढून द्या, अन्यथा घरात निगेटिव्हिटी पसरेल हे आपल्याला माहितीच आहे. आणि जेवढं हात फिरे तिथे लक्ष्मी बसेल. जितकं करता येईल तेवढं करा आणि स्वतःचे दिवस नक्कीच बदला. श्री स्वामी समर्थ.